छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून आनंद नगरीमध्ये रयतेची प्रदर्शनी या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। शिवरायांच्या स्वराज्य संकल्पनेतील रयतेचे कल्याण हा विचार डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या या प्रदर्शनीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। विशेषतः महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे। या प्रदर्शनीचे मुख्य आकर्षण म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील महिला बचत गटांचा सहभाग। आधुनिकतेची जोड आणि ग्रामीण भागातील अस्सल चाव यांचा संगम येथे पाहायला मिळाला। अनेक महिलांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर स्वतःचे ब्रँड या प्रदर्शनीद्वारे लोकांसमोर मांडले। प्रदर्शनीमध्ये खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर खवय्यांनी मोठी गर्दी केली होती। यामध्ये प्रामुख्याने खालील पदार्थांची रेलचेल होती। ग्रामीण भागातील पौष्टिक आणि चविष्ट धपाट्यांवर ग्राहकांनी ताव मारला। गरमागरम इडली आणि मुंगवडा सकाळपासूनच या स्टॉल्सवर लोकांच्या रांगा पाहायला मिळाल्या। हॉटेलच्या पदार्थांपेक्षा घरगुती पद्धतीने बनवलेल्या या पदार्थांना ग्राहकांनी पहिली पसंती दिली। सुवासिक धूपबत्ती, अगरबत्ती, हाताने बनवलेली विविध प्रकारची लोणची आणि कुरकुरीत पापड, महिलांनी स्वतः तयार केलेली आकर्षक ज्वेलरी आणि हस्तकलेच्या वस्तू, थेट शेतातून आलेली गावरान पालेभाजी शहरी ग्राहकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली। MDTV मुख्य संपादक राजू गवळी, हिंगोली। सार्वजनिक शिवजयंती महोत्सव 2026 दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मोठ्या थाटामाटात आणि मोठ्या उत्साहाने ही जयंती साजरी होत आहे। 11 फेब्रुवारी पासून आमच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे। 11 फेब्रुवारीला क्रिकेटचे सामने झालेले आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेब राहुलजी गुप्ता यांनी उद्घाटन केले आणि मोठ्या 11 ते 17 फेब्रुवारी पर्यंत 16 फेब्रुवारी पर्यंत हे क्रिकेटचे सामने रंगणार आहेत। त्यानंतर व्हॉलीबॉल स्पर्धा आहे। त्यानंतर आम्ही महिलांसाठी कार्यक्रम घेतले। काल कवी संमेलन घेतलं आणि आज आनंद नगरी रयतेची प्रदर्शनी म्हणून नाव दिलं की खेड्यापाड्यातील बचत गटाच्या महिलांचे स्टॉल येथे लावावे, जेणेकरून त्या आर्थिक सक्षम होतील। म्हणून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातील महिलांना आम्ही आवाहन केले की इथे तुम्ही बचत गटाचे स्टॉल लावा। आणि आज आनंद नगरीचं सुद्धा मोठ्या थाटात उद्घाटन माननीय आमदार साहेब यांच्या सुनबाई राजामतीताई शिवाजी मुटकुळे यांच्या हस्ते झालेला आहे। आणि संध्याकाळी होम मिनिस्टर ही स्पर्धा होणार आहे। उद्या खुला गट आणि बाल गट यांचे डान्स कॉम्पिटिशन आणि वेशभूषा हे असे होणार आहे। 18 तारखेला आमची रांगोळी आहे आणि भव्य दीपोत्सव आम्ही दरवर्षीप्रमाणे शिवपुतळ्याजवळ 11,000 दिव्यांचं आयोजन करत असतो आणि हा भव्य दीपोत्सव हा एक हिंगोलीतला आगळा वेगळा असतो। आणि मुख्य आकर्षक म्हणजे 19 फेब्रुवारी 19 फेब्रुवारीला पहाटे आम्ही 6 वाजता ध्वजारोहण करून 7 वाजता आम्ही शिवगजर, शिवपूजन आणि शिवपाळणा हा 8 वाजता होतो आणि नंतर 10 वाजता भव्य मिरवणूक आम्ही शिवपुतळा परिसरापासून पूर्ण हिंगोलीमध्ये आम्ही ती भव्य शोभायात्रा करतो। त्या शोभायात्रामध्ये वारकरी महिला असतात, बँड पथक असते, शिवशंभो ढोल पथक असते, परत बंजारा समाजाचं नृत्य असतो, आदिवासी समाजाचं नृत्य असते आणि तलवारबाजी, लाठीकाठी अशा या महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। तर ही आकर्षक ही शोभायात्रा आमच्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हिंगोलीतून निघणार आहे। शाळकरी विद्यार्थी सुद्धा वेगवेगळे वेशभूषा करून या शोभायात्रेत सहभागी होत असतात। आणि संध्याकाळी त्यानंतर 3 वाजता दुपारी आम्ही शिव पुरस्कार देत असतो। त्यात मग क्रीडा पुरस्कार असो, कृषी पुरस्कार असो, उद्योगरत्न पुरस्कार असो, सामाजिक क्षेत्रातील पुरस्कार असो आणि शिक्षण क्षेत्रातील असे विविध आम्ही 6 पुरस्कार हे हिंगोली जिल्ह्यातून त्यांची एक समिती आहे ते निवडून त्यांना शिव पुरस्कार गौरवण्यात येते। आणि भव्य आतिषबाजी ही सायंकाळी 7 वाजता असते आणि नंतर शिव पोवाड्याचा कार्यक्रम हा रात्री 8 वाजता असतो। हा 19 फेब्रुवारीचे हे संपूर्ण असे कार्यक्रम असतात। आणि ह्या वर्षी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप मोठ्या थाटामाटात ही शिवजयंतीचे आतापर्यंतचे कार्यक्रमाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे। महिलांचे सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।
आणि खूप छान कार्यक्रम आमचे चालू आहे. हिंगोलीकरांना हेच आवाहन करते की आमची जी शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेमध्ये शिवाजी महाराज हे सर्वांचेच होते. 18 पगड जातीला घेऊन चालणारे महाराज होते. त्यामुळे आम्ही जातीभेद न करता सार्वजनिक म्हणजे सर्व, त्यात मग कोणते समाज असो, मारवाडी समाज असो, इतर समाज असो, बहुजन समाजाला आम्ही घेऊन चालणारे शिवाजी महाराज होते. आणि सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती ही सुद्धा अशीच आवाहन करते की सर्वांनी या शोभायात्रेत सहभागी व्हावं आणि मिरवणुकीची शान वाढवावी. एवढंच सांगते. जय जिजाऊ, जय शिवराय.